या कीर्तनकार महाराजानं आठवीतील मुलीबरोबर एवढं धक्कादायक कृत्य केलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. मुलीच्या मांडीवरती आणि गुप्त भागावरती गरम केलेल्या चिमट्याने चटके दिले. 5 वर्ष त्या मुलीवरती हा महाराज अत्याचार करत राहिला. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावामध्ये काही वर्षापूर्वी एक तरुण राहण्यासाठी आला होता. त्याने संपूर्ण ढवळपुरी गावामध्ये पारनेरमध्ये हे सांगितलं, आपण कीर्तनकार आहोत, गावामध्ये एक वारकरी शिक्षण संस्था चालू करायची आहे. गावातील लोकांना देखील या कीर्तनकार महाराजांची गोष्ट पटली, कारण की मुलांवरती चांगले संस्कार होतील. एवढंच काय, ढवळपुरी गावामधील एका कुटुंबाने या कीर्तनकार महाराजाला त्यांच्या शेजारी राहण्यासाठी जागा देखील दिली. गावामध्ये वारकरी शिक्षण संस्था चालूही झाली. 5 वर्ष अगदी व्यवस्थित चालू होती. पण 14 मार्च 2026ला याच महाराजाच्या संस्थेमधील एका मुलीने पोलिसांमध्ये FIR दिली. 8वीमध्ये असल्यापासून तिच्यावरती हा महाराज अत्याचार करत होता. आज त्या मुलीचं वयवर्ष 17 आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधील ही घटना जशी बाहेर आली, संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पण गेल्या 5-6 वर्षापासून हा महाराज त्या मुलीवरती अत्याचार करत होता. मग ती मुलगी सहन का करत होती? असं काय घडलं की 14 मार्चला त्या मुलीने या महाराजाबद्दल पोलिसांमध्ये FIR दिली? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये ढवळपुरी गाव आहे. याच गावामध्ये कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज हा ढवळपुरी गावामध्ये श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था चालवतो. त्याच्या या संस्थेमध्ये जवळपास 20 विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत होते. तसं पाहिलं तर हा महाराज पारनेर तालुक्यामध्ये 2016मध्ये आला होता आणि तो मूळचा नाशिकचा रहिवासी. नाशिक सोडून हा महाराज अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यामध्ये आला. त्याचं खरं नाव अण्णासाहेब गुंजाळ, पण त्यांनी पारनेर तालुक्यामध्ये आल्यानंतर त्याचं नाव बदललं. त्याने स्वतःचं नाव सांगितलं यशवंत एकनाथ थोरात. नाशिकवरून पारनेरमध्ये आल्यानंतर सुरुवातीला तो काही दिवस पारनेरमध्ये राहिला. त्यानंतर त्याच तालुक्यातील ढवळपुरी या गावामध्ये राहायला लागला. तो पारनेरमध्ये तसेच आजूबाजूच्या गावामध्ये कीर्तन करायचा. कीर्तनकार म्हणून यशवंत थोरातला पारनेर तालुक्यामध्ये बरीचशी लोक ओळखायला लागली. याच दरम्यान त्यांनी 2021मध्ये श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था चालू केली. ढवळपुरी गावामध्ये यशवंत थोरात या कीर्तनकारची ज्या कुटुंबासंग ओळख झाली होती, त्याच कुटुंबातील मुलगी या कीर्तनकारच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होती. याशिवाय त्या मुलीचा भाऊ देखील त्या संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत होता. सगळं काही अगदी नॉर्मल चालू होतं. पण 14 मार्चला ती मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये घरी आली. तिच्या भावाने त्या मुलीला विचारलं काय झालं, पण तिने काहीच सांगितलं नाही. त्यामुळे त्या मुलीचा भाऊ आपल्या बहिणीला मावस भावांकडे घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर सर्व भावांनी तिला धीर दिला, हिंमत दिली. त्यानंतर त्या मुलीने सर्व घटनेचा उलगडा केला. पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद करण्यात आली आणि त्या FIRमध्ये अतिशय धक्कादायक असे खुलासे केलेत. आता ती संबंधित मुलगी 17 वर्षाची आहे, पण तिने FIRमध्ये 8वीपासून तिच्याबरोबर काय घडलं या सर्व घटना सांगितल्या. त्या मुलीने सांगितलं ती 8वीमध्ये शिकत होती. ती एक दिवस असंच काहीतरी कामासाठी महाराजांच्या घरी गेली होती. त्यावेळेस कीर्तनकार यशवंत थोरात याच्या घरी कोणी नव्हतं, तो एकटाच होता. त्यावेळेस त्या कीर्तनकार महाराजाने त्या मुलीला जवळ घेतलं, तिच्या छातीला स्पर्श केला, होठाचं चुंबन घेतलं. मुलीने पुढे FIRमध्ये लिहिलं, त्यावेळेस ती लहान होती, तिला काहीच समजलं नाही. त्यामुळे तिने ही गोष्ट कोणाला सांगितलीही नाही आणि त्याचा विरोधही केला नाही. त्यानंतर ती मुलगी आपल्या घरी निघून गेली. आता इथूनच या कीर्तनकार महाराजाला हिंमत आली होती. कधी त्याच्या घरी कोणी नसताना किंवा त्या मुलीच्या घरी कोणी नसताना हा महाराज त्या मुलीला भेटायला जायचा किंवा तिला भेटायला बोलवायचा. पुढे त्या मुलीने FIRमध्ये लिहिलंय, ज्यावेळेस ती 9वीमध्ये शिकत होती त्यावेळेस त्या कीर्तनकार महाराजानं एकदा तिला घरी बोलवलं. त्यावेळेस त्या कीर्तनकारच्या घरी कोणीही नव्हतं. याच गोष्टीचा फायदा घेत त्याने त्या मुलीच्या अंगावरील कपडे उतरवले, जबरदस्तीने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. आता इथे बघा, 9वीमध्ये असताना मुलीला बऱ्यापैकी समजत होतं, पण त्यावेळेस या कीर्तनकारने त्या मुलीला धमकी दिली, तू जर ही गोष्ट कोणाला बाहेर सांगितली, आईवडिलांना सांगितली, तर मी तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन. तुझा भाऊ देखील माझ्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतोय, त्याला देखील मारून टाकेल. असंही तुझ्या आईवडिलांना काही समजत नाही आणि भाऊ तर लहानच आहे,
त्यामुळं ही गोष्ट कोणाला बाहेर सांगू नको, असं त्या कीर्तनकारने त्या मुलीला 9वी असताना अशी धमकी दिली होती. म्हणजे बघा, मुलीचं वय 14 ते 13 वय असल्यापासून तिच्याबरोबर हे सर्व घडतंय. पण महाराजांनी दिलेल्या धमकीमुळे ती मुलगी गप्प बसून राहिली. त्या कीर्तनकारने त्या मुलीला ही देखील धमकी दिली होती, मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत, माझ्यावरती अगोदरच गुन्हे दाखल आहे, तुला जर तुझ्या भावाला आईवडिलांना वाचवायचं असेल तर कुठेही काही सांगायचं नाही. तेव्हापासून हा कीर्तनकार त्या मुलीच्या घरी कोणी नसताना किंवा त्याच्या घरी कोणी नसताना त्या मुलीवरती वारंवार अत्याचार करायचा, तेही बळजबरीने. मुलगी गप्पपणे सर्व सहन करत होती. 5 वर्ष हा कीर्तनकार त्या मुलीवरती अत्याचार करत राहिला. आता 10 मार्च 2026ला काय घडलं बघा. संध्याकाळी 5:30 वाजलेले होते. त्यावेळेस ती मुलगी तिच्या घरी होती. त्या कीर्तनकार यशवंतराव थोरातने त्या मुलीला फोन करून त्याच्या घरी बोलावलं, पण त्या मुलीने फोनवरतीच येण्यासाठी नकार दिला. त्यावेळेस त्या कीर्तनकारने त्या मुलीला धमकी दिली, जर तू आत्ताच्या आत्ता माझ्याकडे आली नाही तर मी तुझ्या आईवडील आणि भावाकडे बघून घेतो. ती मुलगी त्या कीर्तनकारच्या धमकीला घाबरली आणि त्याच्या घरी गेली. पुढे FIR मध्ये लिहिलंय, ती मुलगी त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने त्या मुलीला आतमधल्या रूममध्ये नेलं, तिच्या गालावरती चापट्या मारल्या, हातावरती बांबूने फटके दिले आणि तिला विचारलं, मी फोन केला, तुला बोलवलं, तू लवकर येत नाही, एवढं म्हणून त्या मुलीचे केस देखील वडले. त्यानंतर त्या मुलीचे सर्व कपडे काढायला सांगितले. तो त्यावेळेस यशवंतराव थोरात हा व्यक्ती किचनमध्ये गेला, किचनमधील सांडशी गरम केली आणि गरम करून त्या मुलीच्या मांडीवरती आणि गुप्त भागावरती चटके दिले. त्यावेळेस त्या मुलीने या गोष्टीचा विरोध केला. झटपटीमध्ये हाताला देखील चटके लागले. ती मुलगी रडत होती, तरी देखील त्या कीर्तनकारने तिच्यावरती बळजबरीने अत्याचार केले. त्यावेळेस पण त्याने धमकी दिली, तू जर आत्ता कोणाला काही सांगितलं तर मी तुला जाळून टाकेन, मारून टाकेन, तुझ्या आईवडिलांनाही सोडणार नाही आणि भावालाही सोडणार नाही, तुला भरपूर वेळा सांगून झालं पण तू ऐकत नाही. हे सर्व झाल्यानंतर त्या मुलीने आपले कपडे घातले आणि ती आपल्या पुन्हा घरी निघून आली. तिला मांडीवरती चटके दिले होते, मारहाण केली होती, म्हणून तिला चालायलाही त्रास होत होता. त्यानंतर ती मुलगी 2 दिवस घरातच होती. तिला त्रास होत होता, रडत होती, पण तिने कोणालाही काही सांगितलं नाही. ज्यावेळेस त्या मुलीच्या भावाने तिला विचारलं त्यावेळेस देखील तिने काही सांगितलं नाही. त्यावेळेस त्या मुलीच्या भावाने आपल्या मावस भावांना बोलावून घेतलं आणि त्या मुलीला हिंमत दिली. त्यावेळेस त्या मुलीने या सर्व घटनेचा उलगडा केलाय. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल ती मुलगी एवढे वर्ष गप्प का राहिली. हा महाराज तिच्यावरती अत्याचार करत होता, तिला धमकी देत होता, त्यामुळे ती पीडित मुलगी इतके वर्ष गप्पच राहिली. 14 मार्चला पोलिसांमध्ये FIR नोंद करण्यात आली. त्या यशवंतराव थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या व्यक्तीला ताब्यात देखील घेतलं. मुलगी लहान होती, तिला मानसिक टॉर्चर करण्यात आलं. मुलीच्या आईवडिलांना फारसं काही समजत नाही. मुलगाही त्या बाबाच्या शिक्षण संस्थेवरती कामाला, त्यामुळे या बाबाने या सर्व गोष्टीचा फायदा घेतला. आता हा व्यक्ती वारकरी संप्रदायातील व्यक्ती म्हणून स्वतःला सांगत होता. यामुळं वारकरी संप्रदायातील व्यक्तींना देखील मान खाली घालावी लागली. जर आजच्या तारखेला आपण जर शोधायला गेलो तर अशा अनेक घटना भेटतील, जी लोक स्वतःला महाराज म्हणून घेतात, स्वतः शिक्षण संस्था उघडतात आणि त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये अशा घटना होतात.